चलो बुद्ध की ओर या अनुषंगाने संविधानाची जागृती निर्माण व्हावं म्हणून बोधिसत्व चालकच्या माध्यमातून श्री बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून संविधान जागर धम्मवर्ग 3 आयोजित केलेला आहे। सर्वांनी हा धम्मवर्गामध्ये सहभाग दर्शवला। मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। स्वागतम स्वागतम संविधान की ओर स्वागतम। या प्रवचन मालिकेचा दुसरा भाग आहे आणि आज आपण या ऑनलाईन मीटिंग मध्ये सर्वजण जमलात। तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर उत्तम शेंडे आणि चलो संविधान की ओर याबाबत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत संविधानाचे गाढे अभ्यासक प्रकाश म्हैसकर सर। त्यांचे मी शब्दसंग्रहाने स्वागत करते आणि सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते। धन्यवाद सर्वांचे। हो गोडेसर मॅडम घ्या ना सर। गोडेसर मॅडम गोडेसर मॅडम हॅलो गोडेसर मॅडम गोडेसर मॅडम आवाज येतोय माझा? अनम्यूट झाला। बोला हॅलो अनम्यूट केला बोला। हा मॅडम जय भीम सर। सगळ्यांना जय भीम। जय भीम मॅडम। आजच्या कार्यक्रमात चलो ठीक आहे करा प्रास्ताविक करा। चलो बुद्ध की ओर या अभियानांतर्गत आज आपण दुसऱ्या दिवशी जमलो आहोत। तेव्हा हा लढा बाबासाहेबांनी आपल्याला इथपर्यंत आणून ठेवलेला आहे। तो आपल्याला पुढे नेण्यासाठी या चळवळीच्या माध्यमातून आपल्याला संविधान पहिल्यांदा माहिती करून घेण्याची गरज आहे आणि त्यासाठीच आपण इथे जमलेलो आहोत। तेव्हा ह्या अभियानाअंतर्गत सर्वांनी माहिती करून घेण्यासाठी आणि ही चळवळ पुढे नेण्यासाठी आपल्याला या अभियानामध्ये भाग घेऊन पुढे जाण्याची गरज आहे। तर आपण प्रकाश सर यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्या तोंडून आपण सगळं ऐकून घेऊया। ठीक आहे? ठीक आहे। धन्यवाद मॅडम। ओके मॅडम, थँक्यू। धन्यवाद। आणि त्यानंतर प्रकाश म्हैसकर सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद मॅडम। कोणी हात वरती केला तर त्यांना बोलू द्या एकदा, मग आपण सुरू करूया। चालेल। तर सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। माझं नाव प्रकाश म्हैसकर आहे। मी सुरत गुजरात वरून बोलत आहोत। प्राध्यापक डॉक्टर शेंडे सरांनी मला हे आमंत्रित केलं की 26 जानेवारी पर्यंत भारतीय संविधानाचं विश्लेषण करण्यासाठी मला याच्यामध्ये मान सन्मान दिला। त्याच्यामुळे त्यांचं आणि सर्वांचं भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व लोकांचं मी मनपूर्वक आभार मानतो। आणि जसं की आता आपण पाहिलं की आजचा विषय जो आहे भारतीय संविधानाची प्रस्तावना। काल आपण बघितलं की भारतीय संविधानाची निर्मिती कशी झाली, कशा पद्धतीने झाली आणि भारतीय संविधान कशा प्रकारे लिहिण्यात आलं। तर आज आपण भारतीय संविधानाची प्रस्तावना जी शॉर्टकट मध्ये पूर्ण संविधानाचं प्रस्तावनामध्ये आपल्याला दिलेलं आहे, तर याचं आज आपण विश्लेषण करणार आहोत। तर सर्वांना मी विनंती करतो की आपला ऑडिओ आणि व्हिडिओ बंद करावा, जेणेकरून कोणाला त्रास होणार नाही, म्हणजे डिस्टर्ब होणार नाही।
तर सर्वांना मी विनंती करतो की आपला ऑडिओ आणि व्हिडिओ आपण म्यूट करावा, म्हणजे डिस्टर्बन होणार नाही. आता ऑडिओ व्हिडिओ बंद करायचा. बंद करायचा. ऑडिओ व्हिडिओ बंद करा. हॅलो, सर्वांनी आपला व्हिडिओ आणि ऑडिओ बंद करा, म्हणजे डिस्टर्बन होणार नाही. हॅलो हॅलो हॅलो. हा सर, सर्वांनी सुरू ठेवा. आपला सर्वांनी आपला ऑडिओ आणि व्हिडिओ बंद ठेवावा, म्हणजे डिस्टर्बन होणार नाही. सर्वांना मी विनंती करतो. हॅलो 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 एक निक्की बेटा, तुझा जे ऑडिओ व्हिडिओ आहे बंद कर, म्हणजे डिस्टर्बन होणार नाही. आणि प्रस्तावनाची भाषा जी आहे हे ऑस्ट्रेलियाच्या याच्यामधून घेतलेली आहे. आता प्रस्तावना जी आहे आपली याच्यामध्ये 3 प्रकारचे याचं विश्लेषण केलेलं आहे. जसं की तुम्ही बघा, एकदा आपण प्रस्तावना सुरू केली तर शेवटपर्यंत त्याच्यामध्ये मधामध्ये कोणताही असा डॉट नाही, म्हणजे एकदा सुरू केल्यानंतर शेवटपर्यंत ती समाप्त होते. म्हणजे मधामध्ये त्याचं काही डॉट नाही किंवा कॉमा नाही, असं काही दिलेलं नाही. म्हणजे एकदा सुरू झालेली प्रस्तावना हे शेवटपर्यंत समाप्त होईपर्यंतच मग नंतर ती पूर्ण होते. तर अशा प्रकारची जी प्रस्तावना जी आहे, ही प्रस्तावना ही संविधान सभामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी 13 डिसेंबर 1946 मध्ये उद्देशिका या नावाने प्रस्ताव मांडला होता आणि संविधान सभामध्ये तो मांडल्यानंतर 22 जानेवारी 1947 मध्ये तो स्वीकृत केला आणि 26 नोव्हेंबर 1949 मध्ये जे आपलं भारताचं संविधान आहे हे अंगीकृत करण्यात आलं आणि 26 जानेवारी 1950 मध्ये ते लागू झालं. आता संविधान जे आहे आपलं 26 नोव्हेंबर 1949 मध्ये अंगीकृत करण्यात आल्यानंतर मग 26 जानेवारी 1950 मध्ये का लागू झालं, तर याचा आपण इतिहास त्याच्यात थोडक्यामध्ये नंतर बघूया. तर आता हे प्रस्तावना जे आहे त्याला आपण उद्देशिका पण असं म्हणतो. तर ह्या उद्देशिका प्रस्तावना जे आहे याच्या 3 भागामध्ये याचे हे झालेले आहे. तर एक आहे संविधानाचे सूत्र, दुसरं आहे शासनाचे स्वरूप आणि त्याच्यानंतर संविधानाचे उद्देश, असे 3 भागामध्ये प्रस्तावनाचं हे विभाग करण्यात आले. जसं की आपला पूर्ण जे भारतात संविधान आहे ह्या 3 याच्यामध्ये आपल्याला शॉर्टकट मध्ये यांनी सांगितलेल्या प्रस्तावनामध्ये. तर त्याचं विश्लेषण आपण सविस्तर एक वाक्यानुसार आपण करूया. तर संविधानाचे सूत्र म्हणजे असं आहे की आम्ही भारताचे लोक आहे ना, आम्ही भारताचे लोक सुरुवात आहे. तर म्हणजे आम्ही भारताचे लोक कोण, म्हणजे भारताची जनता. भारताची जनता भारताची जनता म्हणजे सर्वोच्च शक्ती जे आहे हे जनतेच्या प्रती आहे. सर्वोच्च शक्ती जे आहे हे जनतेच्या प्रती आहे. जसं की संविधान सभामध्ये याच्यावर बरेच ठिकाणी चर्चा झाली. कोणी म्हणत होते की तुम्ही अल्लाच्या नावानं सुरुवात करा, कोणी म्हणत होते की रामाच्या नावानं करा, कोणी म्हणत होते कृष्णाच्या नावानं करा. तर मग बाबासाहेबांनी म्हटलं की आपण सुरुवात करूया जनतेच्या नावानं, भारतीय जनतेच्या नावानं, आम्ही भारतातल्या लोकांच्या नावानं. कारण हे संविधान जे आहे हे पूर्ण भारतीय नागरिकासाठी आहे, भारतीय जनतासाठी आहे. म्हणून आपण सुरुवात करूया भारताच्या जनतेच्या नुसार. म्हणून आपण सुरुवात आहे हे भारताची जनता असं सुरुवात केली. आणि दुसरं जे आहे सत्ता, शासनाचे स्वरूप, त्यालाच आपण प्रकृती असं म्हटले जाते. त्यालाच आपण प्रकृती असं म्हटले जाते.
हॅलो, थोडं स्क्रीन शेअर नका करू. हॅलो, बंद करा. तर दुसरं जे आहे हे शासनाचे स्वरूप. आता शासनाचे स्वरूप म्हणजे सत्ता, सत्तेवर जे आहे त्यांचे स्वरूप आणि त्यांची प्रकृती, नेचर ऑफ अथॉरिटी. म्हणजे संपूर्ण प्रभुत्व संपन्न राष्ट्र आहे. म्हणजे संपूर्ण प्रभुत्व, भारत देश हा संपूर्ण प्रभुत्व संपन्न असा राष्ट्र आहे. म्हणजे संपूर्ण सप्रभुत्व देश म्हणजे काय, तर आंतरिक बाबी ज्या आहे, आपल्या देशातल्या आंतरिक बाबी आहे, हा सर्वोच्च निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे हा कोणाला दिलेला आहे, शासनाला दिलेला आहे. जे सत्तेवर आहे त्यांना दिलेला आहे. जसं की कायदे कोण बनवते, संसदेमध्ये कायदे बनवतात. संसदेचे किती सभागृह आहे, एक लोकसभा आणि राज्यसभा. आणि मग ते कायदे बनवल्यानंतर कायद्याची अंमलबजावणी कुठे होते, ते कार्यपालिका करते. कार्यपालिका अध्यक्ष कोण असतो, देशाचा राष्ट्रपती असतो. संसदेमध्ये एखादी कायदा बनवायचा असेल तिथे बिल बिल त्याच्या दोन्ही सभागृहामध्ये पास केल्या जाते आणि मग ते पास झाल्यानंतर राष्ट्रपतीकडे सहीकडे जाते. आणि जोपर्यंत राष्ट्रपतीची सही होत नाही तोपर्यंत तो कायदा बनत नाही. म्हणून काय आहे की शासनाचं स्वरूप काय आहे की कायदेमंडळ. कायदे बनल्यानंतर काय असते, त्याची अंमलबजावणी कायद्याची कोण करते, कार्यपालिका करते. कार्यपालिकाचा अध्यक्ष मेन कोण असतो, प्रमुख हा राष्ट्रपती असतो. राष्ट्रपती, त्याच्यानंतर उपराष्ट्रपती, त्याच्यानंतर पंतप्रधान आणि त्याचं मंत्री परिषद. तर हे शासनाचे स्वरूप आहे. आणि मग ते कायद्यानुसार सरकार चालते की नाही, कायद्यानुसार त्याची अंमलबजावणी सरकार करते की नाही, त्याचं काम कोण करते, न्यायपालिका करते, म्हणजे सुप्रीम कोर्ट करते. तर अशा पद्धतीची जी शासन व्यवस्था जी आहे त्याला आपण सप्रभुत्व, आपला जो देश आहे सप्रभुत्व आहे. आणि सर्वोच्च निर्णय घेण्याचा अधिकार हा कोणाला आहे, शासनाला आहे. त्याच्यामध्ये कोणते निर्णय घ्यायचा आहे की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. सामाजिक, आर्थिक, राजकीय हे आंतरिक बाबी. म्हणजे देशापुरते जे निर्णय जर घ्यायचं असेल, आपलं संविधान कशाच्या मूल्यावर आधारित आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यावर आधारित, सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, या 4 मूल्यावर आधारित आपलं संविधान बनलेलं आहे. आणि ह्या 4 याच्यावर सरकारचं आणि शासनाचं कर्तव्य आहे की आंतरिक बाबीवर शासनाने या 4 मूल्यावर जनतेला न्याय द्यायला पाहिजे. पण तसं आता घडत नाही. तुम्ही पाहिलं असेल की आता जे SC ST वर्गीकरण जे आलं, हा जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला हा आपल्या संविधानाच्या आर्टिकल 14-15 आणि आर्टिकल 341 आणि 42 याच्या विरोधामध्ये आहे. कारण त्या बाबीचं त्याच्यामध्ये उल्लंघन केल्या जाते. तरी पण सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रपती हे संविधानाचे रक्षक आहे. तरी पण यांनी याच्या विरोधामध्ये निर्णय दिला. दुसरी गोष्ट की आर्थिक आधारावर जे आरक्षण आहे, आता आर्थिक आधारावर आरक्षण, आता आरक्षण शब्द किंवा रिझर्वेशन शब्द हा भारतीय संविधानामध्ये नाही आहे. भारतीय संविधानामध्ये कोणते शब्द नाही, आरक्षण नाही, रिझर्वेशन नाही, उपमुख्यमंत्रीचं पद याच्यामध्ये संविधानामध्ये नाही आहे. त्याच्यानंतर दलित शब्द नाही आहे, आदिवासी हा शब्द नाही आहे. त्याच्यानंतर बजेट, जे आपण बजेट म्हणतो, हा बजेट शब्द पण आपल्या भारतीय संविधानामध्ये नाही आहे. म्हणून आपण जे आरक्षण म्हणतो, हा आरक्षण याच्यामध्ये नाही. त्याच्या आरक्षणाच्या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधित्व, पर्टिक्युलर लोकांना प्रतिनिधित्व देण्यात याच्यासाठी द्यावं की काही या इथल्या जनता आहे ही सामाजिकरित्या मागासलेली आहे, शिक्षणाच्या बाबतीत मागासलेली आहे. ह्या 2 तत्वावरच रिप्रेझेंटेटिव्ह किंवा प्रतिनिधित्व देण्यात यावं. परंतु आर्थिक आधार जे रिप्रेझेंटेटिव्ह देण्यात आलं हे संविधानाच्या विरोधी आहे. तर अशा प्रमाणे आंतरिक बाबीवर सुद्धा जे सरकार आहे हे निर्णय म्हणजे संविधानाच्या विरोधी निर्णय घेत आहे.
त्याच्यानंतर बाहेरचे निर्णय घेण्याचा अधिकार हा आपल्या शासनाला आहे, म्हणजे देशाचे जे सत्ता आहे त्यांना आहे. त्याला सप्रभुत्व देश म्हणजे आम्ही स्वतंत्र आहे. आम्ही आमचे निर्णय आंतरिक बाबतीत किंवा बाहेरच्या बाबतीत आम्ही निर्णय घेण्याची क्षमता जी आहे हे आमच्या मध्ये आहे, आमच्या शासनामध्ये आहे. म्हणून हे शासनाचे स्वरूप काय आहे की आंतरिक बाबतीत निर्णय हे सरकार घेऊ शकते. कोण्या बाबतीत? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. त्याच्यानंतर बाहेरचे निर्णय कोणते आहे तर आंतरराष्ट्रीय संधी वर सही करणं, म्हणजे एखादी देशासोबत समजा करार करायचा असेल तर हे सरकार शासन करू शकते. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटन आहे, याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संघटना जी आहे युनो आहे, अशा संघटनेच्या सोबत आपण आपला देश एखादी सदस्य बनू शकते. त्याच्यानंतर मित्र शत्रू ओळखणे, म्हणजे परदेशातला म्हणजे बाहेरचा जो आपले देश आहे आपल्या सभोवतालचे किंवा जगामधले आपले मित्र कोणते आहे ना शत्रू कोणते आहे हे असे देश शत्रू देश ओळखणे. त्याच्यानंतर युद्ध करण्याची किंवा त्याच्यामध्ये शांती ठेवण्याची हे जे बाहेरचे निर्णय आहे हे शासनाला किंवा सत्ताधाराला याच्यामध्ये आम्ही सर्व बाबतीमध्ये सक्षम आहोत. सप्रभुत्व म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये आम्ही सक्षम आहोत. तर असं त्याच्या मागतं. त्याच्यानंतर आहे समाजवाद. आता समाजवाद काय आहे त्याला आपण सोशलिझम पण आता म्हटल्या जाते. समाजवाद म्हणजे काय, आता हा समाजवाद जो आहे हा रशियामधून हा शब्द आलेला आहे. रशियामधून हा समाजवाद शब्द आलेला आहे. आणि मग तर समाजवादी हा शब्द जो आहे हा भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला नव्हता. तर तो 42वा घटना दुरुस्ती 1976 मध्ये इंदिरा गांधींनी करण्यात आले. त्याला आपण मिनी आपण हे पण म्हणतो मिनी संविधान. असं बराचसा बदल 42च्या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आला. तर त्याच्यामध्ये हा समाजवादी शब्द टाकण्यात आला. आणि हा समाजवादी शब्दाचा अर्थ असा आहे की भारताचा समाजवाद हा लोकशाही समाजवाद आहे, तर साम्यवादी समाजवाद नाही. काय की रशियामध्ये युरोपमध्ये रशियामध्ये काय आहे की तिथला समाजवाद जो होता हा काय होता की आपला म्हणजे भांडवलदार आणि मजूर याच्यातला संघर्ष होता. भांडवलदार आणि मजूर याच्यातला संघर्ष होता, तो समाज होता. म्हणजे दोन्ही भांडवलशाही आणि जे मजुरी करणारे लोक आहे यांच्यातला जो संघर्ष होता तो हा समाजवादी होता. आणि त्याच्यातला सगळा समाजवादी हा शब्द त्याला साम्यवाद किंवा कम्युनिस्ट विचारधारा पण आपण म्हणतो. तर ही कम्युनिस्ट विचारधारा जी आहे, जो समाजवाद शब्द आहे हा रशियामधून आलेला आहे. परंतु तो संघर्ष होता भांडवलदाराविरुद्ध मजुरांचा. त्याच्यामध्ये मजुरांना जास्त महत्व देत होतं. परंतु आपल्या देशाचा जो समाजवाद आहे हा लोकशाही समाजवाद आहे. आणि हा लोकशाही समाजवाद असल्यामुळं याला मिश्र अर्थव्यवस्थेच्या आधारावर केलेला आहे. याच्यामध्ये गांधीवाद पण याच्यामध्ये यांनी शब्द टाकलेला आहे. गांधीवादाचं पण याच्यामध्ये स्वरूप आहे. आणि आपला सर्वोच्च न्यायालयानं पण एक निर्णय दिलेला आहे की आपल्या देशातला जो समाजवाद आहे हा लोकशाही समाजवाद आहे. आणि त्याचे उद्दिष्ट जे आहे की जे दारिद्र्य आहे, अज्ञान आहे, अनारोग्य आहे, या संधीची विषमता दूर करणे, असा ह्या आपल्या भारतीय समाजवादाचा अर्थ आहे. त्याच्यानंतर काय आहे की हा भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद आणि गांधीवाद यांचे मिश्रण पण आहे आणि तो गांधीवादाकडे झुकलेला आहे. आता 1991 पासून आपण पाहिलं, 1991 पासून आपल्याला जागतिकीकरण म्हणजे उदारीकरण आणि खाजगीकरण हे धोरण आपल्या देशामध्ये राबवण्यात आलं. त्याला LPG असं म्हटलं जाते, लिबरेशन प्रायव्हेटायझेशन. तर याच्यामुळं हा जो समाजवाद आहे हा
याचे जे महत्व आहे हे याला कमी करण्यात आलं. 1991 पासून झालं असं की बहुजन आंदोलन खूप जोरात सुरू असल्यामुळे त्यांना अशी भीती होती की हे लोक जर सत्तेवर जर आले तर मग आपण गुलाम बनू शकतो. म्हणून 1991 मध्ये पी.व्ही. नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान होते आणि त्यांना वाटलं की हे जे पॉलिसी आपण खाजगीकरण आणि उदारीकरणची ही जी पॉलिसी आहे हे जर आपण हे केली तर इथली जी व्यवस्था इथली जे रिझर्वेशनची पॉलिसी आहे हे कमी करून आपण खाजगीकरणाला जास्त महत्व देऊ आणि जो समाजवादाचा जो सिद्धांत आहे म्हणजे सर्व मजूर गरीब लोकांना समान न्याय आणि इथली दारिद्र्य आणि अज्ञानता हे दूर करण्याचा समाजवादी हा शब्द याच्यामध्ये ऍड केला ज्या उद्देशानं तर त्याला तळा 1991 पासून बसलेला आहे. तर अशा पद्धतीनं 1991 पासून जे पी.व्ही. नरसिंहराव यांनी जे धोरण आणलं खाजगीकरण उदारीकरण तर ह्या धोरणामुळे समाजवादी समाज रचनेला तडा गेला. तर अशा पद्धतीचा हा समाजवादी हा शब्द इथे टाकण्यात आला. मग त्याच्यामध्ये समाजवाद या शब्दामध्ये समाजाची सर्वोपरी समानता असायला पाहिजे. समाजामध्ये सर्वोपरी समानता असायला पाहिजे कारण आपलं भारतीय संविधान काय सांगते की समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायावर आधारित जी व्यवस्था असायला पाहिजे इथल्या लोकांना जो न्याय द्यायला पाहिजे तर त्या पद्धतीनं द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर संसाधनाचे सामाजिकरण म्हणजे देशामध्ये जे काही संसाधन आहे त्याच्यावर सर्व भारतीयांचा हक्क आहे परंतु त्याचे सामाजिकरण म्हणजे काय की जे मागासलेले लोक आहे यांना त्याच्यात त्याचे जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे. जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे. हॅलो सर्वांनी आपला ऑडिओ जो आहे ना हा बंद करावा म्हणजे कोणाला डिस्टर्बन होणार नाही ऑडिओ आणि व्हिडिओ. हॅलो सर्वांनी आपला ऑडिओ आणि व्हिडिओ जो आहे बंद करावा म्हणजे कोणाला डिस्टर्बन होणार नाही तर सर्वांना व्यवस्थित ऐकायला मिळेल. आणि दुसरं असं की ज्यांना काही प्रश्न विचारायचे आपलं हे सत्र संपल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता. सध्या जे आहे हॅलो सर त्यांना रिमूव्ह करून टाका. आवाज त्यांचा येत आहे त्यांना रिमूव्ह करून टाका काढून टाका. तर सर्वांना विनंती करतो की डिस्टर्बन नाही झालं पाहिजे अशा पद्धतीनं आपण ऑडिओ आपला व्हिडिओ बंद करावा म्हणजे सर्वांना ऐकायला व्यवस्थित राहील. हा सर सुरू करा. ओके. तर शासनाचा भारताचा समाजात काय आहे की लोकशाहीनुसार समाजवाद आपल्या भारताचा आहे. उत्पन्नामध्ये समानता असायला पाहिजे जसं आहे ना उत्पन्नामध्ये समानता असायला पाहिजे. जे उत्पन्नाचे साधन जे आहे याच्यामध्ये समानता असायला पाहिजे. प्रत्येकाची जीवन स्तराची जी समानता आहे याच्यामध्ये जीवन स्तराची समानता याच्यामध्ये असायला पाहिजे. जे संसाधन जे आहे हे गरीब मजूर लोकांना याच्यामध्ये यांचं विभाजन व्हायला पाहिजे. यांना जी हे आहे वाटायला पाहिजे. जसं की आपण पाहिलं की भूदान चळवळ विनोबा भावेंनी सुरू केली होती आणि मग संपत्तीचा अधिकार जो आहे आपला मूलभूत अधिकार संपत्तीचा अधिकार होता. तर जमीनदाराच्या जमिनी ज्या आहेत जमीनदाराच्या ज्या जमिनी आहे ह्या गरीब लोकांना वाटण्यात यावं व भारतात म्हणजे राष्ट्रीयकरण संपत्तीचं राष्ट्रीयकरण व्हावं म्हणून संपत्तीचा जो मूलभूत अधिकार होता तो मग संशोधन करून तो काढण्यात आला आणि आर्टिकल 300A मध्ये त्याच्यामध्ये टाकण्यात आला. तर अशा पद्धतीचे सर्व जे संसाधन आहे देशाचे जे संसाधन आहे याच्यामध्ये प्रत्येकाचा अधिकार असायला पाहिजे. तर हा आपल्या देशाचा समाजवाद आहे. व्यक्ती
अशा पद्धतीचं हा समाज होता विषय. त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष, त्याला आपण सेक्युलर असं म्हटल्या जाते, धर्मनिरपेक्ष. आता मूळ घटना जी आहे आपली, जे मूळ भारतीय संविधान आहे त्याच्या प्रस्तावनामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्दाचा समावेश नव्हता, हा शब्द नव्हता, समावेश नव्हता. तर 42व्या घटनेनुसार हे धर्मनिरपेक्ष, समाजवादी, एकात्मता हे शब्द याच्यामध्ये ऍड करण्यात आले. तर मूळ घटनेच्या प्रस्तावनामध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द नव्हता. तर 42वी जी घटना दुरुस्ती झाली, म्हणजे भारतीय संविधानाची जी दुरुस्ती करण्यात आली 1976 मध्ये, तो धर्मनिरपेक्ष हा शब्दाचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला. आता याचा अर्थ असा आहे की भारतीय धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत असे म्हटले आहे की भारतीय राज्य ही धार्मिक नाही आहे. राज्य म्हणजे आपला देश आणि देशातले राज्य, आणि अधर्मीय नाही, तसेच धर्मविरोधी सुद्धा नाही. म्हणजे राज्य म्हणजे देश किंवा राज्य कोणत्याही धर्माचा विरोध, भेदभाव किंवा पुरस्कार करणार नाही किंवा सपोर्ट करणार नाही. त्याच्यामध्ये मग सकारात्मक संकल्पना अशी करण्यात आली की भारतीय राज्य घटनेमध्ये धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना हे समाविष्ट करण्यात आली. तर आपल्या देशातील सर्व धर्मांना शासन तर्फे समान दर्जा आणि पाठिंबा दिला जातो. आपण पाहिलं की मूलभूत अधिकारामध्ये आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहे ना, ख्रिश्चन आहे, मुस्लिम आहे, बौद्ध आहे, पारशी आहे, शीख आहे. तर हे सर्व धर्म आहे. तर या सर्व धर्मांना समान अधिकार आपल्या मूलभूत अधिकारामध्ये दिलेला आहे. त्याला आपण धार्मिकतेचा अधिकार पण आपण म्हणतो. तर धार्मिक अधिकारामध्ये सर्व धर्माला समान असं वागणूक आपल्या भारतीय संविधानामध्ये दिलेली आहे. आणि मग भारतीय संविधान हे त्याच्यामध्ये सपोर्ट करते का जो देश आहे आपला कोण्या धर्माचा होणार नाही, धर्माचे जे आहे कोणी प्रचार करणार नाही. आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा सर्व धर्मीयांना अधिकार आहे, परंतु कोणाच्या धर्माच्या विरोधामध्ये कोणाला बोलता येत नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तर परंतु आता जर पाहिलं आपण तर भारतीय लोकशाहीमध्ये संसदीय लोकशाही आपल्या देशामध्ये आहे. तर संसदीय लोकशाहीमध्ये आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. तर या देशामध्ये ज्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की लोकशाहीच्या याच्यामध्ये तुम्ही धर्माला जितकं वाव द्याल तर त्यावेळेस लोकशाहीला तडा जाऊ शकतो किंवा लोकशाही संपुष्टात येऊ शकतो. आता जर आपण पाहिलं तर धर्माचा प्रसार जास्त होत आहे आणि त्यामुळे धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे, परंतु राजकारणामध्ये किंवा शासनामध्ये तुम्ही धर्म आणू शकत नाही आणि धर्म नाही आणायला पाहिजे. धर्म जर आला तर लोकशाहीला तो घातक आहे. तर मग धर्मविषयक स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत हक्कामध्ये दिलेला आपण आर्टिकल 25 आणि आर्टिकल 28 मध्ये देण्यात आलेले आहे. मग धर्मनिरपेक्षतेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयानं एक महत्वाचा निर्णय दिला होता, मुंबई खटला 1994. धर्मनिरपेक्ष संविधानाचे मूलभूत वैशिष्ट्य आहेत. आणि मग दुसरा खटला 2005 मध्ये होता. तो हा खटला जो आहे राज्य संस्थेला कोणताही धर्म नसते. म्हणजे राज्य संस्था म्हणजे कोणती, आपला देश भारत देश आणि भारत देशातले एक राज्य, त्या राज्याला कोणताही धर्म नसतो. आता याच्यामध्ये धर्मासाठी उदाहरणशीता, धर्मापती स्वातंत्र्य असं याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मानववाद आणि भौतिकवाद या दोन गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहे की ईश्वर विरोधी कोणतेही तुम्ही काम करू शकत नाही. सर्व जीवनामध्ये कोणत्याही आपल्या जीवनामध्ये तुम्ही धर्म आणू शकत नाही. तुम्हाला धर्माचा प्रसार करू शकता, धार्मिक संस्था ओपन करू शकता, ते तुम्हाला स्वतंत्र आहे, परंतु याच्यामध्ये दिलं आहे की राज्याचा कोणताही असा धर्म नसावा. एक नास्तिक राज्य म्हणजे 3 प्रकारच्या आधारावर, धर्माचे 3 प्रकारचे आधार याच्यामध्ये दिलेले आहे. तर याच्यामध्ये राज्याची कल्पना दिलेली आहे की एक नास्तिक राज्य
एक नास्तिक राज्य म्हणजे हे राज्य धर्मविरोधी आहे आणि म्हणून ते सर्व धर्माचा निषेध करते. आणि एक राज्य आहे ईश्वर शासित राज्य, म्हणजे राज्य हे धर्मानुकाल आहे म्हणून एका विशिष्ट धर्माला राजधर्म मधून घोषित करते. जसं की आपण उदाहरणार्थ बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे किंवा श्रीलंका आहे. आणि मग धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय, तर ह्या राज्याच्या बाबतीत हे धर्माच्या बाबतीत तटस्थ असते, कारण हे राज्य कोण्या धर्माला मानत नाही. हे राज्य जे आहे, हा देश जे आहे, हा देश सर्व धर्माला समान मानतो. म्हणून ह्या देशाचं किंवा ह्या राज्याचं जो धर्मनिरपेक्ष देश आहे किंवा राज्य आहे तो कोण्या धर्माला मानत नाही आणि तो तटस्थ असतो. म्हणून त्यांचा कोणताही राज्य धर्म नसतो. जसा की भारतामध्ये अनेक धर्म आहे म्हणून आपला देश हा धर्मनिरपेक्ष आहे. ईश्वर शासित म्हणजे जे एका धर्माला धर्म म्हणून घोषित करतो. जसं की उदाहरण मी तुम्हाला सांगितलं पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, तर हे देश त्याला आपण ईश्वर शासित राज्य किंवा असं म्हणतो. आणि जे देश आहे नास्तिक आहे म्हणजे ते धर्मविरोधी आहे, ते राज्य धर्मविरोधी आहे आणि म्हणून ते सर्व धर्माचा निषेध करते. पण असं कोणतंही जगामध्ये राज्य असं नाही आहे. परंतु धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा आहे की तो कोणत्याही धर्माला सपोर्ट करत नाही, त्याचा कोणताही धर्म नसतो आणि त्यांना सर्व धर्म समान आहे असं त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर लोकशाही. आता लोकशाही त्यालाच आपण इंग्लिशमध्ये डेमोक्रेसी आणि मराठीमध्ये लोकशाही आणि हिंदीमध्ये लोकतंत्र असं म्हणतो. आता जर आपण पाहिलं तर प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही या जर पाहिलं तर शासन जे आहे हे जनताद्वारे केल्या जाते. शासन जे आहे आपल्या देशाची लोकशाही जी आहे हे प्रत्यक्ष लोकशाही आहे आणि हे जनताद्वारे निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहे आपण संसदेमध्ये पाठवतो आणि मग ते प्रतिनिधी जे आहे आपल्या जनतेचे काम करतात. तर अशा पद्धतीचं आपल्या देशामध्ये जे लोकशाही आहे तर लोकशाहीमध्ये दोन प्रकारची लोकशाही आहे. जसं की अब्राहम लिंकनने जे लोकशाहीची व्याख्या केली की लोकांच्या हितासाठी केलेले काम त्याला आपण लोकशाही असं म्हटलं जाते. लोकांच्या हितासाठी केलेले काम म्हणजेच लोकशाही असं त्याला म्हटले जाते. तर आपल्या देशामध्ये संसदीय लोकशाही आहे, त्याला आपण प्रत्यक्ष लोकशाही असं म्हटलं जाते. आणि अप्रत्यक्ष लोकशाही जे आहे हे अमेरिकेमध्ये आहे. तिचे राष्ट्रपती जे आहे डायरेक्ट जनता निवडून देते. आणि आपल्या देशामध्ये जी लोकशाही हा प्रत्यक्ष लोकशाही आहे, त्याला जनता प्रतिनिधीला निवडून देते आणि ते प्रतिनिधी मग राष्ट्रपतीला निवडून देते. जसं की आपण जर पाहिलं की लोकशाही आणि प्रजासत्ताक किंवा हिंदीमध्ये जर म्हटलं की लोकतंत्र आणि गणतंत्र याच्यामध्ये काय फरक आहे ना, तर हे थोडक्यामध्ये मी सांगतो नंतर तुम्हाला. परंतु आपल्या देशामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही आहे आणि प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये प्रजासत्ताक आणि लोकशाही म्हणजे लोकतंत्र आणि गणतंत्र. जसं की आपण पाहिलं की सम्राट अशोकाच्या काळामध्ये गणतंत्र व्यवस्था होती, गणव्यवस्था होती. सम्राट अशोकाच्या काळामध्ये गणव्यवस्था ती कशी होती मी सांगतो तुम्हाला. लोकशाही, लोकतंत्र आणि गणतंत्र मध्ये काय फरक आहे, लोकशाही आणि प्रजासत्ताक याच्यामध्ये काय फरक आहे. तर आपल्या देशामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही असल्यामुळे त्याला आपण संसदीय लोकशाही असं म्हणतो आणि अमेरिकेमध्ये त्याला अप्रत्यक्ष लोकशाही असं म्हटलं जातं. कारण राष्ट्रपतीचं जे इलेक्शन आहे डायरेक्ट जनता निवडून दिल्या जाते आणि आपल्या देशामध्ये राष्ट्रपतीला डायरेक्ट जनता निवडून देत नाही. जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी हे राष्ट्रपतीची निवड करते. त्यालाच प्रजासत्ताक लोकशाही असं म्हटल्या जाते. त्यालाच आपण लोकतंत्र किंवा प्रजासत्ताक असं म्हटल्या जाते. म्हणजे प्रजासत्ताक मध्ये काय आहे की राष्ट्रपती जो आहे
हा राष्ट्रपती हा त्याचा म्हणजे वर्षानुवर्ष एका त्या कुटुंबाचा नाही केव्हाही तो राष्ट्रपतीची निवडणूक होऊ शकते आणि तो राष्ट्रपती बदलल्या जाऊ शकते. जसं की आता पाहिलं आपण की ब्रिटनमध्ये आता ज्यावेळेस ब्रिटिशांचं बरेच देशातल्या बरेच देशावर राज्य होतं, तर त्यावेळेस काय झालं की स्वतंत्र तर बरेच देश केली त्यांनी, परंतु त्या देशाला अप्रत्यक्षरित्या म्हणजे प्रत्यक्षरित्या त्यांचं तर लोकशाहीमध्ये त्यांची स्थापना झाली, परंतु तिथे त्यांचं प्रजासत्ताक किंवा गणतंत्र व्यवस्था नव्हती. तिथे फक्त लोकतंत्र होतं म्हणजे लोकशाही होतं. जसं की आपण जर पाहिलं की ब्रिटनमध्ये तिथे राष्ट्रपती नाही आहे, तिथे काय आहे राजेशाही आहे आणि लोकशाही आहे आणि संसदीय प्रणाली आहे. तिथे संसदेचे निर्णय जर घेतले काही घ्यायचे असेल तर ते राजेशाहीकडे जावं लागते. असेच काही देश जे आहे, असेच काही देशाला जे ब्रिटिशने स्वतंत्र दिलं तिथे लोकशाही स्थापन केली, परंतु काही निर्णय घ्यायचे असेल तर ब्रिटननं त्यांना स्वातंत्र्य भलाय दिलं, लोकशाही त्या देशामध्ये भलाय असेल, परंतु ब्रिटनच्या राणी जे आहे जे तिथे जे राजेशाही व्यवस्था आहे तर त्यांना विचारूनच त्यांना काम करावं लागतं. तिथे राष्ट्रपती नाही आहे. म्हणून आपल्या देशामध्ये ही प्रत्यक्ष जी लोकशाही आहे आपल्या याच्यामध्ये राष्ट्रपती जे आहे हे देशाचे पहिले जे देशाचे जे प्रमुख आहे, आपल्या संसदेचे जे रक्षक आहे, तर ते गणव्यवस्थेतून निर्माण झालेलं पद आहे आणि म्हणून आपल्या देशामध्ये लोकशाही पण आहे आणि प्रजासत्ताक पण आहे. म्हणजे प्रजांचं राज्य असलेलं म्हणजे राष्ट्रपती भला डायरेक्ट आपण प्रजामार्फत निवडून देत नाही, परंतु प्रजाचं राज्य या देशामध्ये असायला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणताही राष्ट्रपती जरी बनला तर राष्ट्रपती त्या घरचा किंवा त्यांच्या कुटुंबाला हा कधीही बनवू नये याच्यासाठी ही व्यवस्था करण्यात आपल्या देशामध्ये करण्यात आली. भारतीय संविधान निर्मात्यांनी या अशा पद्धतीची आपल्या देशामध्ये मांडणी केली. तसं बाकी ब्रिटनमध्ये किंवा इतर देश छोटे छोटे आहेत त्यांना जे स्वातंत्र्य देण्यात आलं तिथे राष्ट्रपती नाही, तिथं गणतंत्र व्यवस्था नाही आहे. तर अशा पद्धतीनं जे राष्ट्रपतीची जी निवड होते ही भला जनतेमार्फत नाही झाली, पण जनतेच्या प्रतिनिधी मार्फत होते, पण अप्रत्यक्षरित्या जनतेच्याच मार्फत निवड केली जाते. त्याला प्रजासत्ताक किंवा गणतंत्र व्यवस्था असं म्हटल्या जाते. म्हणून ही 26 जानेवारी जी आहे हे प्रजेचं राज्य आहे. म्हणजे राष्ट्रपती जे आहे हे सर्व देशाच्या प्रजेचं नेतृत्व करते. अप्रत्यक्षरित्या जे निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहे जनतेने त्यांच्या मार्फत राष्ट्रपतीची निवडणूक होते. तसंच उपराष्ट्रपतीचं पद त्याच पद्धतीनं आहे. तर अशा पद्धतीने याला गणतंत्र व्यवस्था किंवा प्रजासत्ताक व्यवस्था असं म्हटलं जाते. तर लोकशाहीमध्ये डायरेक्ट जनता प्रतिनिधी निवडून दिला जाते आणि गणतंत्र व्यवस्थेमध्ये प्रजासत्ताक व्यवस्थेमध्ये जनताने निवडून दिलेले प्रतिनिधी हे राष्ट्रपतीची निवड केला जाते. फक्त हा इतकाच फरक याच्यामध्ये दिलेला आहे. आता आपण पाहिलं की शासनाचे स्वरूप है ना, आता हे लोकशाही पाहिलं, त्याच्यानंतर शासनाचे स्वरूप पाहिलं, त्याच्यानंतर आहे न्याय. आता न्याय कसा असायला पाहिजे? शासनाचे स्वरूप जे आहे, तिसरं जे आहे शासनाचे स्वरूप, आपण पाहिलं की याच्यामध्ये काय असायला पाहिजे तर न्याय असायला पाहिजे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय. आता न्याय कसा असायला पाहिजे? आपल्या प्रस्तावनामध्ये न्याय दिलेला आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व. तर न्याय कसा असायला पाहिजे तर न्याय कसा असायला पाहिजे? सामाजिक असायला पाहिजे, आर्थिक असायला पाहिजे, राजनीतिक पण असायला पाहिजे. मग सामाजिक कसा असायला पाहिजे न्याय? तर जात, धर्म, लिंग, रंग, भेद याच्यामध्ये भेदभाव करता येत नाही. आर्टिकल 15 मध्ये आपण पाहिलं है ना की जाती, धर्म, लिंग, रंग म्हणजे वंश याच्यामध्ये भेदभाव करता येणार नाही. म्हणजे याच्यामध्ये सामाजिक बाबतीत न्याय मिळाला पाहिजे. कशामध्ये? जातीमध्ये, म्हणजे जातीमध्ये भेदभाव करता येणार नाही, याच्यात न्याय द्यायला पाहिजे. धर्मामध्ये भेदभाव करता येणार नाही,
त्याच्यानंतर लिंग म्हणजे महिला आणि पुरुष हे दोन्ही समान आहे. याच्यामध्ये तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. त्याच्यानंतर रंग म्हणजे कोणी गोरा आहे कोणी काळा आहे याच्यामध्ये भेदभाव करता नाही. तर हे न्यायाचं पहिलं स्वरूप आहे. दुसरं आहे आर्थिक. आता आर्थिक म्हणजे काय की जे उत्पन्न आहे संपदा आहे याच्यामध्ये सर्वांना समान न्याय द्यायला पाहिजे आर्थिक बाबतीत. म्हणजे जसं की आता आपल्या देशाची संपत्ती जी आहे 70% संपत्ती जी आहे खाली 70% जे संपत्ती जी आहे ही आपल्या देशाची हे मोजक्याच उद्योगपतीच्या हातामध्ये दिलेली आहे. आणि 70% जनताची जी 70% जी जनता आहे हे 30% संपत्ती 70% जनतेच्या हातामध्ये आहे. तर जी आर्थिक दरी आहे जी उत्पन्नाची दरी आहे ही इतकी दरी दिवसेंदिवस वाढत आहे की त्याला आपण आर्थिक विषमता म्हटला जातो. पण आपलं भारतीय संविधान काय सांगते तर आर्थिक बाबतीत सर्वांना न्याय द्यायला पाहिजे. ही जी दरी आहे ही समान असायला पाहिजे. आर्थिक जी दरी आहे कोणी गरीब असेल तर त्याला गरिबीपासून त्यांना वर आणायला पाहिजे हे सरकारचं कर्तव्य आहे. परंतु हे कर्तव्य आहे म्हणजे हे न्याय द्यायला पाहिजे. पण असं होत नाही. कारण हे जे सरकार आहे आताचं जे सरकार जे आहे हे सरकार लोकांना गुलाम कसं बनवायचं यांची ती विचारधारा राबवत आहे. आणि त्याच्यामुळे ही दरी आहे ही दिवसांदिवस वाढत चाललेली आहे. आता आपण पाहिलं की जितके काही एअरपोर्ट आहे पर्टिक्युलर अदानीच्या हातामध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे जी संपत्ती देशाची हे पर्टिक्युलर उद्योगपतीच्या हातात दिले. जसं की जंगल वगैरे आहे खनिज वगैरे आहे. आता 370 कलमचे आपल्या इथून जम्मू काश्मीर मध्ये हटवलं. हे खाली तिचे जे जो साठा आहे जो आहे जे बॅटरी बनते बघा इलेक्ट्रिक बॅटरी बनते तो खूप मोठा साठा जम्मू काश्मीर मध्ये आहे. आणि त्याच्या जो साठ्यावर कब्जा करण्यासाठी 370 कलम हटवलं. कारण जम्मू काश्मीरमध्ये काय होतं की 370 कलम तिथे असल्यामुळे काय की भारतातले जितके काही बाहेरचे राज्य आहे तर त्यांना तिथे संपत्ती घेण्याचा अधिकार नाही आहे. तुम्ही राहण्याचा अधिकार नाही संपत्ती घेण्याचा अधिकार नाही. तसंच पूर्वोत्तर राज्य जे आहे जसं की मणिपूर आहे त्याच्यानंतर नागालँड आहे मिझोरम आहे. आता अशा राज्यामध्ये काय आहे की 371 कलम आहे तिथे आर्टिकल 371 घटनेनुसार तिथे लावलेलं आहे की तिथे तुम्ही तिथे जमीन घेऊ शकत नाही संपत्ती घेऊ शकत नाही आणि तिथे तुम्ही राहू शकत नाही. म्हणून मणिपूरमध्ये जी हिंसा झाली होती मणिपूरमध्ये हिंसा करण्याचं कारण हेच होतं की तिथली जी खनिज संपत्ती आहे तिथली जी खनिज संपत्ती आहे ती खनिज संपत्ती या पर्टिक्युलर उद्योगपतीला देण्यासाठी त्यांनी ह्याप्रमाणे तिथे दोन जातीमध्ये दंगल घडवून आणून तिथे हे करण्याचे प्रयत्न त्यांनी केले. तर याच्या मागचं ते कारण आहे. तर 371 कलम जे सांगते भारतीय संविधानानुसार की जंगल संपत्ती त्याला जनजातीय क्षेत्र न म्हटलं जाते. तर जनजातीय क्षेत्र जे आहे अनुसूचित जनजातीसाठी जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जे त्यांची खनिज संपत्ती आहे 371 कलम त्यांचं संरक्षण करते. म्हणजे तिथे संपत्ती तुम्हाला घेता येत नाही. कारण मॅग्नेशियमचा साठा जो आहे तिथे मणिपूरमध्ये भरपूर आहे आणि अशा याच्यामध्ये तिथे तुम्हाला तिथे राहता येत नाही. तिथे तुमची खनिज संपत्ती घेता येत नाही. आणि त्यांचं स्थानिक स्वराज्य जे आहे 371 कलमानुसार त्यांना स्थापन करण्याचा अधिकार त्याच लोकांना आहे. तर राज्यपाल जे आहेत ते राज्यपाल त्यांचं जे परिषद तयार होतं राज्यस्तरीय परिषद तयार करण्याचा कायदे लागत नाही. त्यांनी जर म्हटलं की आम्ही लागू तेव्हाच ते लागू होते. अशा पद्धतीनं 371 कलम जोडण्यामध्ये तसं 370 कलम जे होतं हा 370 कलम आपल्या जम्मू काश्मीरमध्ये खाली जो साठा आहे त्याच्यापासून जी बॅटरी बनते तो साठा जो आहे तो मिळाला असल्यामुळे पर्टिक्युलर
जसं लडाख आणि जम्मू काश्मीर हे 2 केंद्रशासित प्रदेश बनवले जम्मू काश्मीरला, नाही का. तर लडाखचा जो साठा आहे ना कंपनीला किंवा पर्टिक्युलर उद्योगपतीला द्यायचा त्यांनी ठरवलं होतं. म्हणून अशा प्रकारे 370 कलम, त्याच्यातले 1-2 कलम हटवले नाही. आपल्याला सांगतात का 370 कलम आम्हाला तिथे जमीन घेऊ शकते, हे दिशाभूल करतात लोकांना, परंतु तसं काही झालेलं नाही. आता लडाखला त्यांनी 6वी सूची लागू करण्याचं आवाहन दिलं होतं, परंतु ती 6वी सूची लागू केली नाही. 6वी सूची लागू केल्यानंतर 371 कलम तिथे लागू होते, म्हणजे तिथल्या संपत्तीचं संरक्षण 371 कलम करते. आणि 6वी सूची हे सांगते की जनजातीय क्षेत्र जे आहे त्याच्यावर कोणीही संपत्ती हिसकून घेऊ शकत नाही. परंतु 6वी अनुसूची जी आहे तर टोटल सुरुवातीला 8 अनुसूची होती, आता 12 आहे. त्याच्यापैकी 6वी अनुसूची ते लागू करण्याचं सरकारने केलं होतं, पण लागू केलं नाही. तर अशा प्रमाणे जे न्याय आहे, आर्थिक बाबतीत न्याय समान असायला पाहिजे, इथल्या भारतातील जनतेला समान न्याय द्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं हे शासनाचं दुसरं जे आहे एक न्यायाविषयी. त्याच्यानंतर राजनीतिक. आता राजनीतिक न्याय तर सर्व लोकांना सर्व वर्गांना समान राजनीतिक न्याय द्यायला पाहिजे. म्हणजे कोणी जर पदावर जर जायचं असेल, तसं का आपण पाहिलं तर आर्टिकल 16 मध्ये काय सांगते की सरकारच्या कोणत्याही पदावर तर हे समजा सामाजिक झालं. परंतु राजकीय जर म्हटलं तर पंतप्रधान आहे, राष्ट्रपती आहे, तर हा कोणीही बनवू शकतो, कोणीही व्यक्ती बनवू शकते. गरीब जरी असला तरी तो राष्ट्रपती बनवू शकतो, पंतप्रधान बनवू शकतो, याच्यामध्ये भेदभाव करता येत नाही. तर आर्टिकल 226 मध्ये सर्वांना मत देण्याचा अधिकार आहे, आणि त्या मताच्या अधिकारानुसार सर्वांना समान अधिकार दिलेला आहे. मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो, त्याला सर्वांना एक मत एक मूल्य, सर्वांना समान अधिकार दिलेला आहे. तर याला आपण राजनीतिक किंवा राजकीय न्याय असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर दुसरं जे आहे स्वतंत्रता. हा स्वतंत्रता कसा असायला पाहिजे, कशा असायला पाहिजे की विचार करण्याचे स्वातंत्र्य. जसं की आपण पाहिलं की मूलभूत अधिकार आर्टिकल 19(1) मध्ये आपल्याला काय दिलं, विचार करण्याचं स्वातंत्र्य दिलं. अभिव्यक्तीची आजादी, म्हणजे बोलण्याची, आपल्याला बोलण्याचं, लिहिण्याचं, वाचण्याचं, कुठे सभा घेण्याचं, चिंतन करण्याचं, भजन करण्याचं है ना, हे सर्व स्वातंत्र्य जे आहे ना. विश्वास, धर्माबाबत स्वतंत्रता, धार्मिक स्वतंत्रता मूलभूत अधिकारामध्ये दिलेला आहे. म्हणजे आर्टिकल 19 काय सांगते की आपल्याला बोलण्याचं, लिहिण्याचं, वाचण्याचं, एखादी संस्था ओपन करण्याचं, आपल्याला डान्स करण्याचं, आपल्याला जे पाहिजे तसे कपडे घालण्याचं, पाणी पिण्याचं, जसं जेवण पाहिजे ते जेवण करण्याचं, म्हणजे सर्व स्वातंत्र्य जे आहे आपल्याला आर्टिकल 19(1) मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर धर्माबद्दल, तुम्ही कोणताही धर्माला तुम्ही स्वीकारू शकता, त्याचं पालन करू शकता, त्याच्यानंतर त्या धर्माचा तुम्ही प्रचार करू शकता. तर अशा पद्धतीचं जे स्वातंत्र्य आर्टिकल 19 मध्ये दिलेलं आहे. उपासना करू शकता, कोणत्या धर्म तुम्ही स्वीकारू शकता, तुम्ही पूजा करू शकता है ना. तर याच्यापासून तुम्हाला भेदभाव करता येत नाही. तर ही जी स्वतंत्रता जी आहे दिली आहे आपल्या प्रस्तावनामध्ये, तर स्वतंत्रता या प्रकारची दिलेली आहे. धर्माविषयी स्वतंत्रता, विश्वास, अभिव्यक्ती, विचार करण्याची स्वतंत्रता, उपवास करण्याची स्वतंत्रता. उपासना म्हणजे कोणालाही तुम्हाला त्रास देता येणार नाही, तुम्ही पूजा करू शकता, तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणत्याही धर्माचे तुम्ही आचरण करू शकता, स्वीकारू शकता. हे तुम्हाला याच्यामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे. तर ही स्वातंत्र्यता याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे. त्याच्यानंतर समता, त्यालाच आपण काय म्हणतो, समानता पण आपण म्हणतो. आता समानता आणि समता म्हणजे काय की प्रतिष्ठा, त्याला अवसर किंवा त्याला प्राधान्य द्यायला पाहिजे. जसं की आता सरकारी
सरकारी ज्या तंत्र आहे, संस्था आहे, त्याच्यामध्ये जे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले लोक आहेत त्याला काय द्यायला पाहिजे, त्याला विविध प्रकारचा न्याय द्यायला पाहिजे. म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये सरकारी पदावर त्यांना सर्वांनी घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये समान द्यायला पाहिजे. तर अशा प्रकारची जी समान आहे. त्याच्यानंतर प्रतिष्ठा, प्रत्येकाला समाजामध्ये प्रतिष्ठा असायला पाहिजे समानतेच्या बाबतीत. कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, कोणी ह्या नाही, म्हणजे त्याच्यावर तू भेदभाव तुम्हाला करता येणार नाही. अशा प्रकारची समानता जी आहे. अरे हे बंद करा. हॅलो हॅलो हॅलो, सर्वांनी आपला ऑडिओ व्हिडिओ बंद करा म्हणजे कोणाला डिस्टर्बन्स होणार नाही. हॅलो हॅलो, ऑडिओ व्हिडिओ बंद करा म्हणजे कोणाला डिस्टर्बन्स होणार नाही. तर ही जी समानता आहे, ही समानता याच्यामध्ये दिलेली आहे की समानता कशी असायला पाहिजे, समता कशी असायला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना अवसर द्यायला पाहिजे. म्हणजे काय द्यायला पाहिजे, संधी द्यायला पाहिजे. कोणत्याही वर्गाला विशेष समान संधी द्यायला पाहिजे. कोणत्याही वर्गाला विशेष अधिकार उपलब्ध करून देणे. भारतीय संविधानामध्ये दर्जा म्हणजे संधी ही समानतेच्या आधारावर द्यायला पाहिजे. जसं की मी म्हटलं, आपण आर्टिकल 14 आणि 18 पर्यंत आपण बघितलं है ना. आर्टिकल 14 आणि 18 मध्ये त्याच्यामध्ये सर्वांना समानता दिलेली आहे आणि राजकीय समानता आर्टिकल 325 आणि 326 मध्ये दिलेली आहे आणि आर्थिक समानता जे आहे कलम 39 मध्ये दिलेलं आहे. आर्टिकल 39 मध्ये दिलेला आहे. म्हणजे भारतीय संविधानामध्ये ज्यामध्ये नागरी, आर्थिक आणि राजकीय समानतेचा समावेश केलेला आहे. म्हणजे सर्वांना समान संधी द्यायला पाहिजे आणि कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही, अशा प्रकारची जी समानता आहे ही समानता द्यायला पाहिजे. धर्म जाती है ना, धर्म जाती लिंग किंवा रंग किंवा त्याला आपण वंश म्हणतो, याच्यावर भेदभाव करता येणार नाही. संधी द्यायला पाहिजे. कशामध्ये, सरकारी नोकऱ्यामध्ये सर्वांना समानतेची संधी द्यायला पाहिजे. जसं आपण पाहिलं की जे मागासवर्गीय लोक आहे, आर्टिकल 340 आणि आर्टिकल 341, 340 ओबीसी, 341 शेड्यूल कास्ट आणि 342 जे आहे शेड्यूल ट्राईब, याच्यासाठी दिलेले जे समान अधिकार आहे नोकरीमध्ये, रिप्रेझेंटेटिव्ह ज्याला प्रतिनिधित्व असं म्हटलं जाते, हे द्यायला पाहिजे. त्याचा मूलभूत अधिकार 16 मध्ये दिलायला पाहिजे की सरकारने त्याच्यामध्ये सर्वांना समान नियोजन करायला पाहिजे. तर त्याच्यानंतर आहे बंधुत्व. बंधुत्व म्हणजे काय की देशामध्ये बंधुभावाची भावना निर्माण व्हायला पाहिजे. प्रत्येक नागरिकामध्ये बंधुभावाची भावना ही निर्माण व्हायला पाहिजे. आता आपल्या देशामध्ये काय आहे की एकेरी नागरिकता आहे. म्हणजे आपल्या देशामध्ये कोणताही भारताचा नागरिक हा एकच नागरिकता धारण करू शकते आणि ज्याच्याजवळ समजा दुहेरी नागरिकता असेल, समजा त्याच्याजवळ भारताचा नागरिक असेल आणि दुसऱ्याचा नागरिक असेल दुसऱ्या देशाचा, तर त्याची नागरिकता ऑटोमॅटिक भारताची समाप्त होते. किंवा त्याची नागरिकता समाप्त नाही केली त्यानं, तर मग त्याची नागरिकता समाप्त करण्याचा अधिकार हा संसदेला दिलेला आहे. तर ह्या एकेरी जसं की आता दुहेरी नागरिकता पण आहे. कॅनडा किंवा पाकिस्तान या देशामध्ये दुहेरी नागरिकता पण दिलेली आहे आपल्या याच्यामध्ये. जसं की आपण तुम्ही पाहिलंच की अक्षय कुमार याला कॅनडाची नागरिकता, आता भारताची पण नागरिकता आपल्या दिलेली आहे शासनाने. परंतु दुहेरी नागरिकता
काही कॅनडा आणि आपल्या पाकिस्तान देशासाठी दिलंय. बाकी देशामध्ये जर कोणी तुम्ही नागरिकता भारताची नागरिकता असून दुसऱ्या देशाची नागरिकता घेत असाल तर ते जे आहे ती एक नागरिकता तुम्हाला सोडावी लागेल. तुम्ही दुसऱ्या देशाची नागरिक घेऊ शकता नागरिकता किंवा एका देशाची नागरिकता तुम्ही हे करू शकता. हॅलो, तुम्ही नका करू. हॅलो, डिस्टर्ब पण नका करू. हॅलो सचिनजी, हॅलो. कृपया सर्वांनी जरा आपला व्हिडिओ माईक बंद करावा. बरेच वेळा सरांनी सांगितले की जरा शिस्त पालन करावा. हॅलो, सर्वांनी आपला माईक आणि ऑडिओ बंद ठेवा. हॅलो, कोणाला डिस्टर्बन होणार नाही. ओके सर. बंद करा तुमचा ऑडिओ, व्हिडिओ बंद करा. ओके ओके. सर कोणी स्क्रीन त्यांना रिन्यू करून टाका सर, जे काही प्रॉब्लेम आणत आहे त्यांना. हा नाही, सर्वांनी बघा बंद करा आपला ऑडिओ, डिस्टर्बन होणार नाही या पद्धतीनं. हॅलो. हा सर, कंटिन्यू सर, कंटिन्यू करा. हा ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे ठीक. तर बंधुताची हे एकल नागरिकताची. हॅलो, एकल नागरिकता जी आहे आपल्या याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आपल्या सर्व माध्यमातून नागरिकताच्या माध्यमातून याच्यामध्ये बंधुत्व कशी संवर्धित होईल तो करण्याचा आपण प्रयत्न सर्वांनी करायला पाहिजे. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य जे आहे जसं की 51A नुसार मूलभूत कर्तव्य दिलेलं आहे ते धार्मिक, भाषिक आणि प्रादेशिक याच्यामध्ये जे भेदभाव याच्यामध्ये करायला नाही म्हणजे पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व जनतेने सामंजस्य आणि बंधुभाव वाढीला लावणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आपल्या संविधानाचं संरक्षण करणे, आपल्या सर्व नागरिकाविषयी बंधुभाव निर्माण करणे, अशा जे मूलभूत कर्तव्य दिलेलं आहे आर्टिकल 51A मध्ये. तर सर्व नागरिकांना प्रत्येक धर्माविषयी, प्रत्येक भाषाविषयी, प्रादेशिक लोकांविषयी जे वर्गीकरणचा भेदभाव आहे याच्यामध्ये भेदभावाच्या समोर जाऊन सर्व बंधुभावाची भावना निर्माण करून सर्व नागरिकांनी आपलं कर्तव्य बजावला पाहिजे. आता प्रास्ताविकेमध्ये बंधुत्व बरोबरच आता हे बंधुत्व आहे याच्याबरोबर नागरिकांमध्ये आपल्या नागरिकांची व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता बंधुभावाच्या याच्यातून कधी साध्य होईल याची पण हमी देण्यात आलेली आहे. तर बंधुत्वाच्या बाबतीत सर्वांनी व्यक्तीची प्रतिष्ठा जशी कायम राहावी, राष्ट्राची एकता आणि एकात्मता कशी कायम राहावी हे सर्वांचे कर्तव्य या बंधुत्व याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर एकता आणि एकात्मता. आता एकता आणि एकात्मता अनुक्रमे भौगोलिक आणि हे मानसिक पैलूचे प्रतिनिधित्व करतात. एकता आणि एकात्मता. आता हे एकता आणि एकात्मता हा शब्द याच्यामध्ये नव्हता, यांनी 42 घटना दुरुस्त करून याच्यामध्ये टाकण्यात आला. तर मानसिक पैलूचे प्रतिनिधित्व करतात. आता जसं की पाहिलं की आर्टिकल 1 भारतीय संविधानाचं आर्टिकल 1 काय सांगते? भारतीय संविधानाचं आर्टिकल 1 हे सांगते की भारत हा राज्याचा संघ आहे. बघा, हा संघ शब्द जो आहे आपला याला म्हणतात युनायटेड. म्हणजे हा संघ शब्द जो आहे हा आपल्या तथागत गौतम बुद्धाच्या संघातला शब्द घेण्यात आला. हा संघ शब्द आहे हा युनायटेड म्हणजे हा कधीही विस्कटीत किंवा विभाजित होणार नाही, म्हणून याला इंग्लिशमध्ये युनायटेड म्हटलं जाते आणि त्याचा होत आहे संघ. म्हणजे भारत देश हा संघ आणि भारत हा संघ आणि त्या राज्याचं प्रतिनिधित्व करणारा देश आहे. संघ आणि त्यांचे राज्यक्षेत्र. भारत देश हा संघ आणि त्यांचे
राज्यक्षेत्र. तर भारत हा राज्याचा संघ आहे. भारत हा राज्याचा संघ आहे, म्हणजे युनायटेड ऑफ स्टेट. जो भारत देश आहे हा सर्व राज्यांमध्ये बनलेला एक संघ आहे. तो कधीही विभाजित होणार नाही. अशा पद्धतीनं ह्या आपल्या संविधानामध्ये मांडणी केलेली आहे की एखाद्या राज्यानं जर म्हटलं, त्याला जर स्वतंत्र दिलं असतं संविधानाने, तर काय झालं असतं की प्रत्येक राज्याने मागणी केली असती का नाही बा आम्ही एक वेगळा देश आम्ही निर्माण करतो. परंतु तसं होत नाही, कारण आपल्या देशामध्ये संसदीय प्रणाली आहे आणि सर्व जे अधिकार आहेत ते केंद्र सरकारला दिलेला आहे आणि संसदेला दिलेला आहे. म्हणून कोणताही राज्य आपला अलग देशाची मागणी करू शकत नाही. ते सर्व संसदेच्या अधीन आहे. म्हणून त्याला भारत हा राज्याचा संघ असे घोषित केलेला आहे. भारताची प्रादेशिक अखंडता अबाधित राहावी म्हणून घटक राज्यांना संघापासून वेगळे होण्याचा अधिकार याच्यामध्ये दिलेला नाही, असे ते स्पष्ट करते आर्टिकल 1. म्हणजे इंडिया इज अ भारत, हा ना, इंडिया इज अ भारत म्हणजे भारतच हा इंडिया आहे आणि इंडिया इज अ भारत. म्हणजे याच्यामध्ये जसं की हिंदुस्थान हा शब्द लोक वापरतात, हा गलत आहे, भारताच्या विरोधी आहे, संविधानाच्या विरोधी आहे. म्हणून बाबासाहेबांना असं वाटलं की हिंदुस्थान हा शब्द कधी येऊ शकते, म्हणून इंडिया इज अ भारत आणि भारत म्हणजेच इंडिया असं आर्टिकल 1 मध्ये दिलेलं आहे. म्हणून एकात्म्याची जी भावना आहे त्याला भौगोलिक आणि मानसिक पैलूचे प्रतिनिधित्व करते. आणि एकात्मेमुळे काय असते की राष्ट्राची निर्माणची प्रक्रिया समाविष्ट असते आणि त्याच्यामध्ये लोकांचा सहभाग जास्त असतो. तर अशा पद्धतीचं हे जे आहे एकात्मता हे दिलेली आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं की गणराज्य व्यवस्था, जी गणराज्य आणि त्यालाच आपण प्रजासत्ताक राज्य पण आपण म्हणू शकतो. मी तुम्हाला सांगितलं की गणराज्य आणि लोकशाही याच्यामध्ये काय फरक आहे. तर लोकशाही जी आहे लोकांनी निवडून दिलेले जनप्रतिनिधी, जसं की आपण कशामध्ये निवडून देतो, विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये जे जनप्रतिनिधी निवडून देतो आणि हेच प्रतिनिधी राष्ट्रपतीला निवडून दिले जातात. त्याला आपण गणराज्य व्यवस्था किंवा प्रजासत्ताक व्यवस्था म्हणतो. अप्रत्यक्षरित्या जनतेचं राज्य प्रस्थापित आपल्या देशामध्ये आहे म्हणून त्याला आपण प्रजासत्ताक राज्य म्हणतो. आपल्या देशामध्ये प्रजेची सत्ता आहे, म्हणजे इथे कोणाची सत्ता नाही. प्रजा सर्व काही आहे. प्रजा म्हणजे आम्ही भारताचे लोक. सुरुवातीला गेले ना, आम्ही भारताचे लोक म्हणजे भारताच्या लोकांसाठी स्थापित केलेलं राज्य. आता दुसऱ्या देशामध्ये हुकुमशाही आहे, राष्ट्रपती शासन आहे किंवा कोण्या देशामध्ये एकल व्यवस्था, जसे की हुकुमशाही, उत्तर कोरियामध्ये हुकुमशाही आहे. तिथे तुम्हाला कटिंग जरी करायची असते तर सरकार ठरवेल कशा पद्धतीचे तुम्हाला केस कापायचे असेल, सरकार ठरवेल तुम्हाला काय खायचं. तर ते हुकुमशाही झालं. तिथे मानवी मूल्यांचं संवर्धन होत नाही. आपल्या देशामध्ये लोकशाही आणि लोकशाहीमध्ये मानवी मूल्यांचं संवर्धन झालं पाहिजे. त्याच्यासाठी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित समाज व्यवस्था हे निर्माण होण्यासाठी हे जे 4 मूल्य आहेत आपल्या भारतीय संविधानामध्ये प्रत्येकाला दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये जी जनता आहे याच्यामध्ये जनता सर्व काही आहे, जनतेचेच राज्य आहे. परंतु झालं असं की आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर जनतेच्या विरोधामध्ये कायदे बनत आहे. जसं की महागाई वाढत आहे ना, आर्थिक धोरण सरकारच्या जनतेच्या विरोधामध्ये बनत आहे. जनतेने दिलेला टॅक्स त्याच्यामध्ये जनतेच्या ज्या सुलभ गरजा आहे, ज्या मुख्य गरजा आहे त्याचं सरकारने काम करायला पाहिजे. परंतु सरकार जनतेच्या विरोधामध्ये काम करत आहे, म्हणजे अर्थात संविधानाच्या विरोधीमध्ये काम करतात. मग ते कोण आहे, याचं सरकार असो, राज्य सरकार असो किंवा देशाचं सरकार असो. आता लाडकी बहीण योजना ही आणली, हे विरोधी आहे, संविधानाच्या विरोधी आहे. म्हणजे पर्टिक्युलर लोकल त्याच्यापासून काहीच लाभ नाही. त्याच्यापेक्षा तुम्ही ज्या गरजा आहे त्या त्यांनी हे पूर्ण करायला पाहिजे. तर अशा प्रकारची जे विरोधाभास आहे, जे जनतेच्या विरोधी आहे, तर त्याला आपण हुकुमशाहीच्या स्वरूपात, कारण लोकशाहीमधूनच हुकुमशाहीची निर्मिती होते आणि ते आपल्या देशामध्ये तसे चिन्ह दिसत आहे. तर अशा पद्धतीचं जे आपली प्रस्तावना आहे हे आपण थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे.
आणि याच्यामध्ये मग प्रस्तावनामध्ये एक खटला आला होता. तर याच्यामध्ये एक खटला आला होता की भारतीय केशवानंद भारती केस ज्या 1973 मध्ये आली होती की केरळ सरकार विरुद्ध केशवानंद भारती. आता केशवानंद भारती हा एक साधू होता आणि त्याचा एक आश्रम होता. तर ते आश्रमाची जागा केरळ सरकारने काय केले होते की कब्जा केले होते. तर त्यांनी मग सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकली आणि मग याच्यामध्ये मूलभूत अधिकार जो संपत्तीचा अधिकार होता, मूलभूत अधिकार, तर मूलभूत अधिकार संपत्तीचा अधिकार असल्यामुळे तो आर्टिकल 300A मध्ये टाकण्यात आला आणि मूलभूत अधिकारामधून काढण्यात आला. म्हणून आर्टिकल 13 काय सांगते की संपत्तीचा जो अधिकार होता, मूलभूत अधिकार, आणि संविधान संशोधन किंवा घटना दुरुस्ती करायचं ते आर्टिकल 368 आहे. तर मग 368 आर्टिकल तुम्ही संशोधन तर करू शकता. मग मूलभूत अधिकाराचं संशोधन केलं आणि मग त्याच्यामध्ये आर्टिकल 13 काय सांगते की मूलभूत अधिकार कोणता जरी कायदा सरकार बनवत असेल तर मूलभूत अधिकाराचं त्याच्यामध्ये उल्लंघन व्हायला नको, आणि जर उल्लंघन झालं तर तो कायदा शून्य होतो, म्हणजे निरस्त होतो किंवा तो बरखास्त होतो, असं आर्टिकल 13 सांगते. म्हणजे मूलभूत अधिकाराला त्या आर्टिकल 13 मध्ये संरक्षण दिलेलं आहे. मग संपत्तीचा अधिकार हा 300A मध्ये झाल्यानंतर माझा भाग हा मूलभूत अधिकार आहे, कारण 31ABC मध्ये जमिनीविषयी त्याच्यामध्ये अधिकार दिलेला आहे. म्हणून हा खटला चालला आणि भारताच्या इतिहासामध्ये 1973 मध्ये 24 एप्रिल 1973 मध्ये हा खटला 13 न्यायाधीशाच्या खंडपीठासमोर हा खटला चालला आणि मग तो खटल्याचा निकाल 7 वर्षे 6 म्हणजे सपोर्टनी 7 न्यायाधीश होते आणि विरोधात 6 होते. तर अशा प्रमाणे तो जर समजा 6 वर्षे 7 झाला असता तर आपले मूलभूत अधिकार म्हणजे प्रस्तावनामध्ये कोणत्याही सरकारने बदल केले असते. परंतु तो खटला ऐतिहासिक खटला आहे आणि त्याच्यामुळं आपलं संविधान वाचलं आहे. म्हणून सुप्रीम कोर्टाने दिलं की हे जे प्रस्तावना आहे याच्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. म्हणून हा केशवानंद भारती खटला हा ऐतिहासिक खटला आहे. म्हणून प्रस्तावाविषयी पण बरेच लोकांनी आपले मत मांडले की कल्याणकारी राज्याची अशेमित करणारी तत्वे, म्हणजे आचार्य JB कृपलानी म्हटलं प्रास्ताविका जे आहे आपल्या सार्वभौम लोकशाही गणराज्य हिरोस्कोप आहे. तर हे KM मुंशी यांनी म्हटलं, जे ड्राफ्ट समितीचे जे सदस्य होते ड्राफ्टिंग कमिटीचे. त्याच्यानंतर प्रास्ताविका आपल्या घटनेतील सर्वात मौल्यवान भाग आहे. पंडित ठाकूरदास भार्गव, प्रास्ताविका आपल्या घटनेतील सर्वात मौल्यवान भाग आहे. प्रास्ताविका हा घटनेचा आत्मा आहे. पंडित ठाकूरदास भार्गव अशा प्रकारचा केलेला सर्वोच्च मसुदा म्हणजे आपली भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना. तर हे M.A. पायली यांनी म्हटलेलं आहे. तर हे जे आहे आपलं त्याला आपण प्रस्तावना किंवा उद्दिष्ट मराठीमध्ये सरनामा पण म्हटलं जाते. तर अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला की कोणताही जर हे करायचं असेल तर मूलभूत हे जे प्रस्तावनामध्ये कोणताही बदल करता येणार नाही, याला आव्हान देण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकली होती नोव्हेंबर मध्ये. आणि मग ते आपल्या जे नवीन आता सरन्यायाधीश झालेले संजीव खन्ना यांनी ती केस बरखास्त केली. तर अशा पद्धतीनं आजचा जो आपला विषय होता हा भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना, हे तुम्हाला सविस्तर मी सांगण्याचे प्रयत्न केले. आणि याच्यामध्ये काही जरी चूक झाली असेल किंवा माझ्याकडून काही चुका झाल्या असेल तर तुम्ही सुचवू शकता, आणि चुका झाल्या असेल तर मी त्याच्याबद्दल मी दिलगिरी पण व्यक्त करतो. आणि कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. मग बऱ्याच जणांनी हँडल केले होते. तर आता कुणाची काही शंका आहे किंवा मला विचारायचं असेल तर त्यांनी सर प्रश्न विचारू शकतात. कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर आपला हँड राईज करा आणि एकेकाने प्रश्न विचारा. बोला सर. मोहन सर बोला.
हॅलो, तुमचा माईक म्यूट आहे, अनम्यूट करून विचारा सर. हॅलो हॅलो, अण्णाभाऊ बोल सर. सर हे जे प्रास्ताविका लिहिली तेव्हा हा जो पहिला शब्द आहे सर आम्ही, तर यासाठी काही म्हणजे असं वोटिंग वगैरे काही घेण्यात आलं होतं का? म्हणजे नाही नाही, होटी वगैरे नाही घेण्यात आलं. त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि चर्चेनंतर होटी होणार होतं, पण झालं असं की कोणी म्हणे का अल्लाच्या नावानं सुरुवात करा, कोणी म्हणे रामाच्या नावानं करा, कोणी कृष्णाच्या नावानं करा, अशी चर्चा सुरू होती. प्रत्येक जे संविधान सभेचे जे सदस्य होते, मग त्यांनी मग बाबासाहेबांनी उत्तर दिलं की आपण एक काम करूया, आपल्या देशामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात, मग आपली देशामध्ये लोकशाही आहे आणि मग लोकशाहीमध्ये जनताशी सर्वोत्तम आहे, म्हणून आपण सुरुवात करूया आम्ही भारताचे लोक, म्हणजे आम्ही भारताचे लोक ही शपथ घेतो. म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित जी समाज व्यवस्था आहे, एकता, अखंडता आमच्या देशाची हे कायम राहो, म्हणून आम्ही भारताचे लोक, म्हणून त्या अनुषंगाने आम्ही भारताचे लोक हा शब्द बाबासाहेबांनी सुचवला आणि मग तो शब्द सर्वांनी सहमतीने अंमलात आणला. आणखी कोणाला प्रश्न विचारायचे? हा बोला सर. बोला मोहन साहेब बोला. हॅलो हॅलो, विचारा. हे बघा, आपल्याला मूलभूत अधिकाराने आर्टिकल म्हणजे कलम 19(1) नुसार अधिकार दिलेला आहे आपल्याला बोलण्याचा, लिहिण्याचा. आता आपण जे ऑनलाईन मीटिंग घेत आहोत ना, त्या कलमानुसार आर्टिकल 19(1) नुसार आपल्याला अधिकार दिला. आपण बोलत आहोत, हे जे मीटिंग ऑनलाईन घेत आहोत, बोलण्याचा, लिहिण्याचा, त्या याच्यामध्ये आपल्याला अधिकार दिलेला आहे, म्हणून सर्वांनी बोलावं, सर्वांनी आपले विचार मांडावे. जय भीम सर. हा, जय भीम मॅडम बोला. हा, तर आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्या अधिकारामध्ये जसं आता आपण जमिनीचा अधिकार आहे, समानतेचा अधिकार, तर तसं मग आता कलमा बदलण्याचा अधिकार आपल्या भारतातल्या लोकांना आहे का? आता जसं संविधानाच्या कलमा बदलत जात आहेत, त्याचा अधिकार यांना कोणी दिला बा? हे जमते का? असा अधिकार देता येतो का? हा, आता हे बघा, मूलभूत अधिकारामध्ये आपल्या जनतेचं हनन होत नाही. मूलभूत अधिकार हे सर्व भारतीय नागरिकांना अधिकार दिलेला आहे, सर्व भारतीय नागरिकांना अधिकार दिलेला आहे. त्याच्यामध्ये इव्हन नदी, नाले, त्याच्यानंतर जे प्राणी आहे, त्याच्यानंतर झाडे आहे, डोंगर आहे, यांना पण संविधानामध्ये अधिकार दिलेला आहे. एखाद्या नदीचं तुम्ही पाणी घ्या किंवा वाळू काढा, तुमच्यावर गुन्हा दाखल होते. एखाद्या नाल्याची तुम्ही माती काढा किंवा त्याचे पाणी घ्या, तुमच्यावर गुन्हा दाखल होते. एक झाड जरी तुम्ही तोडलं तर तुमच्या गुन्हा दाखल होते. डोंगरामध्ये तुम्ही एखादी खनपट्टी झाडा किंवा खोदा, गुन्हा होते. एखाद्या प्राण्याची हत्या जरी तुम्ही तरी त्यावर राष्ट्रद्रोह दाखल होते. एखाद्या कुत्र्याला जर तुम्ही मारला, एखाद्या कुत्र्याला कंप्लेंट केली तर तुमच्या गुन्हा दाखल होते. तर संविधानामध्ये बदलत आहेत आर्टिकल 368 मध्ये आहे, 368 आर्टिकल यामध्ये साहेब आहे त्याच्या परिस्थितीने तुम्ही बनवू शकता, परंतु संविधान बदलू शकत नाही. संविधान मध्ये जे प्रस्तावना आहे ते प्रस्ताव सर्व संविधानाची शॉर्टकट हे प्रस्तावनामध्ये आहे आणि ते तुम्ही बदलू शकत नाही. हा, भला तुम्ही कायदे तुम्ही बनवू शकता परिस्थितीनुसार. आता त्यावेळेची 1950ची परिस्थिती अलग होती, आताची परिस्थिती अलग आहे, त्याप्रमाणे तुम्ही कायदे बनवू शकता. पण कायदे कसे बनवू शकता की मूलभूत अधिकार जे आहे, जे भारताचे नागरिक आहेत, जे मूलभूत अधिकार दिले त्याचं उल्लंघन व्हायला नको, त्याचं हनन व्हायला नको, तसे तुम्ही कायदे बनवू शकता. आणि तसे जर कायदे तुम्ही उल्लंघन होऊ नये समजा तुम्ही कायदे जर बनवले तर मग ते आर्टिकल त्या काय सांगते की त्या आर्टिकल यानंतर ते कायदे जे तुम्ही मूलभूत अधिकार म्हणजे जनतेच्या विरोधात बनवलेले कायदे जे आहे ते निरस्त होऊ शकते, शून्य होऊ शकते. परंतु काय आहे जसं की क्रिमिनल लॉ, आता जे 2023 जे कायदे बनवले क्रिमिनल लॉ नवीन, जे 1860 चे जे इंग्रजांचे कायदे होते
हे क्रिमिनल लॉ जे बदलले तर ते संविधानाविरोधी आहे. त्याच्यामध्ये संविधान त्याच्यामध्ये जे प्रावधान करण्यात आलं 5 वर्षाच्या सजेच्या ठिकाणी 10 वर्ष केलं, 2 लाखाचा दंड असेल तर 10 लाख करण्यात आला. म्हणजे ते मूलभूत अधिकाराच्या विरुद्ध आहे तो कायदा. CCA कायदा जो बनवला आहे सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट तो मूलभूत अधिकाराच्या विरुद्ध आहे. आता जो कायदा आपल्याला वर्गीकरण केलं SC/STचं आरक्षण मूलभूत अधिकार विरोधामध्ये आहे. मग या कोणता कायदा मूलभूत अधिकाराच्या याच्यात उल्लंघन झालं किंवा आनंद जनतेचा आनंद तर त्याला तो कायदा ऑटोमॅटिक रद्द होऊ शकते. आर्टिकल 13 सांगते. परंतु त्याच्यानुसार आता कोणी वागत नाही. एखादी नवीन कायदा जर बनवायचा असेल तर आर्टिकल 368 नुसार तुम्ही बहुमताची साधारण बहुमत किंवा विशेष बहुमतानं तुम्ही कायदा बनवू शकता. जसं की आता यांनी 1 नेशन 1 इलेक्शन हा जो कायदा यांनी पास करण्याचा प्रयत्न केला परंतु तो त्या संसदेमध्ये या विशेष बहुमत म्हणजे काय विशेष बहुमत असं लागते की जे काही सदस्य आहे म्हणजे आता 543 लोकसभेचे सदस्य लोकसभेमध्ये जर हे जर बिल मांडलं तर उपस्थित सदस्य समजा 460 असेल तर त्याच्या 2/3 हे व्हायला पाहिजे. साधारण बहुमत तर मिळालं पाहिजे म्हणजे 50+1 आला 2/3 बहुमत असायला पाहिजे. आणि 15 राज्यामध्ये जसं की आपल्या मध्ये 28 राज्य 28 राज्याच्या राज्याने त्याला त्याच्या राज्यामध्ये ठराव पास करायला पाहिजे तर ते तो जो कायदा आहे तो विशेष बहुमतानं पास होऊ शकतो. आता 1 नेशन 1 इलेक्शन हा कायदा जो आहे हा खड्डा समाप्त करणं 1 नेशन 1 हे 1 प्रमुख म्हणजे 1 हुकुमशाही सारखं करण्याचा यांचा डाव आहे. लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. असं झाला तर 1 नेशन 1 मॅन होईल आणि आपलं संविधान संपुष्टात येईल. तसं संविधान संपुष्टात करू शकत नाही. संविधानाबद्दल लोक जागृत नाही आणि त्यामुळे संविधानाची पायमल्ली होत आहे. संविधान केवळ एका जातीपुरतं एका धर्मापुरतं नाही आहे. हे संविधान गरीबातल्या गरीब माणसाला एक आशेचा किरण देतो का माझी गरिबी एक ना एक दिवस या संविधानाच्या हक्कामुळे दूर होईल. हे आशेचे किरण आहे संविधान देते आणि या संविधानामुळे आज भारत देश हा महासत्ता आहे. हा भारत देश आधुनिक झाला आहे आणि हा भारत देश गुलामगिरीमध्ये का जात नाही हा भारतामध्ये युद्ध का होत नाही तर हे केवळ आणि केवळ त्यामुळे आलेलं आहे. म्हणून या देशामध्ये